जामीन मिळवण्यासाठी आरोपींनी थेट पुण्यातील न्यायाधीशांची खोटी सही आणि खोटं निकालपत्र घेऊन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। मात्र यानंतर आता पुढील कारवाई काय आहे, पोलीस नेमकं या आरोपींपर्यंत कधी पोहोचणार आहेत आणि नेमकी त्याच्यावरची सही आहे कोणाची, हा तपासाचा मुद्दा असला तरी या संपूर्ण प्रकरणी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रशांत पाटील आहेत। सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काय नेमकं सगळं हे प्रकरण आहे? फोर्जरी तर संपूर्ण प्रकरणाची दिसती आहे, पण इनिशियल जर कॉग्निझन्स आपण बघायला गेलो तर या संपूर्ण प्रकरणाचे जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पुणे पोलीस पोहोचले आहेत का नाही असा सवाल उपस्थित होतोय। हे बघा, प्रायमा फेसी हा अत्यंत सिरियस कॉग्नायझेबल ऑफेन्स मेड आउट झालेला आहे ह्या प्रकरणामध्ये। याच्यामध्ये तुम्ही जर का पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट समजून घेतले तर सगळ्यात फंडामेंटल गोष्ट काय आहे की काही आरोपींनी ऑनरेबल मॅजिस्ट्रेट कोर्ट शिवाजीनगर यांची ऑर्डर फॉर्ज करून, त्यांच्या खोट्या सह्या करून त्यांची एवढी हिंमत झाली की ते ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टासमोर दाखल केले आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टची दिशाभूल करून ह्याच्यात अटकपूर्व जामीन घेतला। हे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहेत। जेव्हा आमच्या लक्षात ही घटना आली तर आम्ही त्याच्यात खोलात गेलो, सर्टिफाईड कॉपीचा अर्ज केला आणि आमच्या लक्षात आलं की अशी कुठलीही ऑर्डर ऑनरेबल मॅजिस्ट्रेट कोर्टाने केलेली नव्हती शिवाजीनगर पोलीस इथे। आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही लगेच तक्रारी अर्ज केला, म्हणजे आमच्या पक्षकारांनी तक्रारी अर्ज केला। तक्रारी अर्ज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिला, आम्ही अँटी करप्शन ब्युरोला दिला, DG अँटी करप्शनला दिला, CBIला दिला, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला दिला, चीफ व्हिजिलन्स कमिशन, ऑनरेबल रजिस्टर ऑफ बॉम्बे हायकोर्ट, सगळीकडे हा तक्रारी अर्ज केला। याच्यामध्ये प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज ऑनरेबल शिवाजीनगर यांच्याकडे पण आम्ही तक्रारी अर्ज केला। आमचा फंडामेंटल प्रश्न असा आहे की एवढे कंप्लेंट्स केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी काय कारवाई केली या अर्जावरती? आम्ही तक्रारी अर्जात स्पष्टपणे म्हणतोय की ऑनरेबल मॅजिस्ट्रेट कोर्टाची याच्यामध्ये खोटी ऑर्डर आहे, फॉर्ज्ड ऑर्डर आहे, ह्याच्यात अशा सह्या खोट्या केलेल्या आहेत, त्याचा लवकर कॉग्नायझन्स घेतला पाहिजे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन्स आहेत बऱ्याच मॅटर्समध्ये। 5 जज बेंच आहे ललिता कुमारीचं, त्यात क्लिअरली असं लिहिलेलं आहे की इफ मी कॉग्नायझेबल ऑफेन्स जर का रिव्हील करत असेल तर पोलिसांनी आधी गुन्हा दाखल करावा आणि मग तपास करावा की त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये जर का गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टचे लेट डाऊन आहेत, मग आजपर्यंत पुणे पोलिसांनी काय तपास केला या मॅटरमध्ये? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, जेव्हा ऑनरेबल मॅजिस्ट्रेट कोर्टाने असे आदेश दिले की ही माझी ऑर्डर नाही आणि ही फॉर्ज्ड ऑर्डर आहे, ती ऑर्डर घेऊन आम्ही ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टसोबत गेलो। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी त्यांना जो तात्पुरता जामीन दिलेला होता आरोपींना तो विड्रॉ केला आणि चौकशी बसवली। फंडामेंटल प्रश्न असा आहे की जर का ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी तो जामीन विड्रॉ केलेला आहे, म्हणजे आज आरोपींना जामीन नाही, ही ऑर्डर आहे 5 मार्च 2025ची, म्हणजे गेले 15 दिवस आरोपींना कुठलंही प्रोटेक्शन नाही, कुठल्याही कोर्टाचं प्रोटेक्शन नाही, मग त्यांना आजपर्यंत अटक का नाही झाली? विमानतळ पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये काही लोकांच्या विरोधात चार्जशीट फाईल झालेली आहे। ज्या आरोपींचा जामीन ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने विड्रॉ केलेला आहे त्या आरोपींना आजपर्यंत अटक का नाही झाली, हा फंडामेंटल प्रश्न आहे। आम्ही DG अँटी करप्शनला तक्रारी अर्ज केला, आम्ही SP अँटी करप्शन ब्युरोला तक्रारी अर्ज केला, त्यांचा माझ्या फिर्यादी म्हणजे आमचे जे पक्षकार आहेत त्यांचा जबाब रेकॉर्ड झाला। जबाब रेकॉर्ड झाल्यानंतर कारवाई काय झाली? काहीच नाही। पोलिसांनी जबाब रेकॉर्ड केला, कारवाई काय झाली? काहीच नाही। मग असं जर का स्टेट ऑफ अफेअर्स असतील तर इट इज अन एक्स्ट्रीमली सिरियस मॅटर। म्हणून आमचं आज असं आहे म्हणणं आमच्या पक्षकारांचं की आम्ही एक वेगळी रिट पिटिशन ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टासमोर दाखल करतोय की ह्याचा सर्व तपास हा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननी करावा, जेणेकरून जे तथ्य आहे या मॅटरचं, जे सत्य परिस्थिती आहे ती बाहेर पडेल। सर, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर ही कम्प्लिटली केस फोर्जरीची आपल्याला दिसली। त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की 5 तारखेला जामीन रद्द झाला, आज 17 मार्च आहे, एवढे संपूर्ण दिवस गेलेत, तर कुठल्या ना कुठल्या बाजूने आरोपींकडनं हा पुरावा नष्ट करण्याचं काम सुद्धा झालं असावं या संपूर्ण दिवसांमध्ये। दॅट इज आवर बेसिक ॲप्रिहेन्शन। आम्ही इतका सिरियस कॉग्नायझेबल ऑफेन्स ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला, त्याच्यानंतर जर का आरोपींनी मनात घेतलं तर बऱ्याच गोष्टी एव्हिडन्स ह्याच्यातलं जो फुटप्रिंट्स असतील, जे ट्रेल असेल, जे जेणेकरून हे गुन्हा घडलेला आहे तो डिलीट होऊ शकतो। मग त्याच्यासाठीच आम्ही डेस्परेटली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजकडे जाऊन हात जोडून विनंती करत होतो की तुम्ही लवकर कॉग्नायझन्स घ्या, गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, त्यांच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, इलेक्ट्रॉनिक डेटामध्ये कुठेतरी त्याचे फुटप्रिंट सापडतील, पण आजपर्यंत काहीच कारवाई नाही केलेली।
दुसऱ्या बाजूला ज्या कंपनीचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत सर, त्या कंपनीने या सगळ्या आरोपींच्या विरोधात या अगोदर देखील थेफ्टची केस एक लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये त्या कंपनीचे अनेक डिव्हाइस असतील, इक्विपमेंट्स असतील, हे चोरीला गेलेत. त्यामुळे या केसमध्ये सुद्धा फोर्जरी जी झाली आहे ती याच आरोपींच्या कुठल्या तरी एका ट्रेलमधून झाली असं वाटत नाही. आता जो अगोदरचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यात चार्जशीट फाईल्ड आहे आणि तो जो एव्हिडन्स आहे तो सबज्युडिस असल्यामुळे मी त्याच्याबद्दल डिटेल काही बोलू शकणार नाही. पण जर का तुम्ही कंडक्ट पाहिलं सगळ्यांचं, तर एक कंडक्ट नक्कीच एवढं स्ट्रॉंग आहे की त्याच्यात कॉग्नायझन्स अजून एकदा घ्यावं लागेल, एक फ्रेश गुन्हा दाखल करावा लागेल आणि लगेच त्यांच्या सगळ्यांची कस्टडियल इंट्रोगेशन केल्यानंतर याच्यातलं सत्य बाहेर पडेल. ह्याच्यातला मूलभूत प्रश्न परत असा आहे, फॉर्जरी केली एखाद्या आरोपीने केली, त्यांचं नाव मी घेणार नाही, पण ही फॉर्ज्ड डॉक्युमेंट बाकीच्या आरोपींकडे किंवा हायकोर्टापर्यंत पोचली कशी, हा ट्रेल तपास झाला पाहिजे. आणि हे फक्त तपास यंत्रणा करू शकते. ॲज अ कॉमन मॅन आमचा अधिकार आहे फक्त आम्ही जाऊन तक्रारी अर्ज करू शकतो. चीफ व्हिजिलन्स कमिशनपासून आम्ही सगळ्या तक्रारी अर्ज केला आहे. पण जर का याच्यात गुन्हाच दाखल नाही झाला आणि याच्यात यंत्रणांनी जर का तपास नाही केला तर ॲज अ कॉमन मॅन हे कसं रिव्हील करणार, हे एक्सपोज कसं करणार मी. राज्य सरकारने देखील या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. राज्य सरकारकडनं या प्रकरणात जर दखल घेतली जात असेल तर यापुढे या संपूर्ण प्रकरणाची कारवाईला कुठेतरी वेग येईल असं वाटतं. इट इज रिअली वेलकम्ड की असं झालेलं आहे. मला आता तुमच्याकडून कळालं. इट इज अ व्हेरी वेलकम मूव्ह आणि मी राज्य सरकारनं हात जोडून विनंती करेन की हे मॅटर प्रचंड सिरियस आहे. याच्यात तपास यंत्रणेना डायरेक्शन देण्यात यावे की त्वरित गुन्हा दाखल करून जे आरोपी आहेत त्यांना कस्टडी इंट्रक्शन घेऊन तुरंत तपास चालू झाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की पोलिसांनी आतापर्यंत आरोपीला अटक का केली नाहीये. जर जामीन रद्द झाला आहे तर संपूर्ण घटनेला आता 15 दिवस उलटून गेलेत. त्यामुळे हे आरोपींपर्यंत पुणे पोलीस कधी पोहोचणार आणि त्यानंतरचा पुढील तपासाचे ट्रेल कधी सोडणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.